नमस्कार मित्रांनो, चला आनंदी होऊया या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सुरू केलेल्या अर्जुन विषाद योग अध्याय क्रमांक 1 या नवीन मालिकेतील श्लोक क्रमांक 1 ते श्लोक क्रमांक 11 आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. श्लोक क्रमांक 10 आणि श्लोक क्रमांक 11 मध्ये आपण पाहिलं की दुर्योधन द्रोणांपाशी जाऊन त्यांना आपल्या सेनेचं महत्त्व सांगत आहे. आपली सेना म्हणजेच पितामह भीष्मांनी रचलेली सेना तुलनेने भीमाने रचलेल्या पांडवांच्या सेनेपेक्षा वरचढ कशी आहे, बलवान कशी आहे याचे महत्त्व तो द्रोणांना सांगतो आहे. आणि 11व्या श्लोकामध्ये आपण बघितलं की तो आपल्या सेनेतील महान योद्ध्यांना विनंती करत आहे की आपण नेमून दिलेल्या व्यूहाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून पितामह भीष्मांचे रक्षण करावे, कारण पितामह भीष्म हेच आपल्याला विजय मिळवून देणारे प्रमुख आहेत आणि ते वयोवृद्धही आहेत. आजच्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत की पितामह भीष्मांना दुर्योधनाने घेतलेली काळजी पाहून आनंद होतो आणि ते पुढे काय करतात ते आपण श्लोकातून बघूया. आजचा श्लोक आहे, तस्य संजन्यन् हर्षं कुरु वृद्धः पितामह सिंहनादं विनद्योच्चये शंखं दध्मो प्रतापवान. आपण हा श्लोक क्रमांक 12 बघितलेला आहे. यामध्ये दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी पितामह भीष्म सिंहासारखी मोठी गर्जना करून आपला शंख वाजवतात. ज्या शंखाच्या आणि सिंहनादासारख्या त्या गर्जनेनं संपूर्ण आकाश दुमदुमून गेलेलं आहे आणि पृथ्वी ही गडबडलेली आहे. आपण आता श्लोक क्रमांक 13 बघणार आहोत. ततः शंखास्य भैर्यस्य पनवान खगोमुखः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलोऽभवत्. पितामह भीष्मांनी सिंहासारखी गर्जना करून आणि आपला शंख वाजवून वातावरणात नवीन चेतना निर्माण केली. युद्धभूमीवर असलेले सर्व सैन्य आपले शंख, नगारे, तुताऱ्या, ढोल, रणशिंगे वाजवू लागले. एकच हलकल्लोळ माजला. त्यांचा तो भयानक आवाज आकाशाला भिडला. पृथ्वीही दणाणून गेली. अशा प्रकारे शंख, ढोल, तुतारे, झांजा, मृदुंग, रणशिंगे एकदमच वाजल्याने सर्व भयभीत झाले. पुढे युद्धभूमीवर काय परिस्थिती होईल ती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद. रामकृष्ण हरी.